प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण विभागातील 116 कर्मचाऱ्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार आयुक्त सौरभ राव. अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय. ठाणे प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. शहरातील विविध भागात अतिक्रमण विरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. तसेच अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमण विरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य व परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतची वारंवार सूचना प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वकष आढावा घेत हा निर्णय घेतला आहे. निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार 9 प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असून त्यांची बदली झालेल्या ठिकाणी विनाविलंब हजर राहावे असे स्पष्ट करण्यात